तो आड आहे. दोन्ही साईडला 2 आड आहेत. त्याच्यात तिकडचं पाणी येतं ह्या आडामध्ये. 2 खांब उभे करून ते परत मोठा चालायचा ना, मग ते पाणी असं या पाटाने त्या साईडला जायचं. आणि त्या बाजूचं पण त्या साईडला, तिकडून त्या साईडला जायचं. असं विहिरीचं पाणी शेतीला जात होतं. की कशा प्रकारे एकदम अंधार एकदम अंधार आहे. इथं असं काही नाहीये, फक्त एक बसायला एक मस्तपैकी त्यांनी अशी जागा बनवली आहे. आपण बघू शकतो. वर काहीच नाहीये. असं इथं मस्त. मित्रांनो, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एक अशी विहीर आहे की ज्या विहिरीच्या खाली चक्क 2 मजली राजवाडा आहे. आता मित्रांनो, आपल्याला हाच प्रश्न पडतो की विहिरीच्या खाली राजवाडा बांधला कोणी असेल आणि कशासाठी? तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे 12 मोठ्याची विहीर बघायला. मित्रांनो, सातारा शहरापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर लिंब गावाजवळ ही विहीर आहे. माझं नाव मीना सुदाम वर्णेकर आहे. या विहिरीची माहिती देण्यासाठी मी सांगते. ही शाहू महाराजांच्या काळातली विहीर आहे. 350 वर्ष झाली. ह्या विहिरीचा आकार अष्टकोनी आहे आणि ही विहीर शिवलिंगासारखी दिसते. ही विहीर जवळपास 110 फूट खोल आहे आणि 50 फूट रुंद आहे. ह्या विहिरीची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विहिरीच्या खाली 2 मजली राजवाडा आहे आणि ही विहीर जवळपास 1719 ते 1724 या कालावधीत श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी बांधली. शाहू महाराजांच्या काळातली वीरूबाईंनी त्यांची दुसरी पत्नी त्यांनी बांधलेली आहे. आणि ह्या विहिरीचे सर्व बांधकाम हे दगडी बांधकाम आहे. तसेच ह्या विहिरीच्या आजूबाजूस जवळपास 300 आंबराईची झाडं होती. त्याच कारणास्तव ह्या विहिरीची या ठिकाणी स्थापना करण्यात आली. आणि जेव्हा आपण मूळ विहिरीकडे जातो त्यावेळी जाताना आपल्याला एक मुख्य प्रवेशद्वार लागते आणि तसेच भरभक्कम अशा पायऱ्या सुद्धा आहेत. एकूण विहिरीला 28 पायऱ्या आहेत. आणि जेव्हा आपण पायऱ्यांनी खाली जातो त्यावेळी आपल्याला सर्वात प्रथम आडाची विहीर लागते. आणि तो आड आहे. दोन्ही साईडला 2 आड आहेत. त्याच्यात तिकडचं पाणी येतं ह्या आडामध्ये. ह्या आडामध्ये आणि लोक कपडे वगैरे काय धुणं. नाही इथून पाणी मग आडात आलं की इथं दोन्ही साईडला 2 खांब उभे करून ते परत मोठा चालायचा ना, मग ते पाणी असं या पाटाने त्या साईडला जायचं. आणि त्या बाजूचं पण त्या साईडला, तिकडून त्या साईडला जायचं. असं विहिरीचं पाणी शेतीला जात होतं. जेव्हा मुख्य विहिरीमध्ये पाण्याची पातळी वरती जाते त्यावेळी मुख्य विहिरीतले पाणी हे आडाच्या विहिरीत जमते आणि आडाच्या विहिरीपासूनच आपल्याला 2 चोरवाटा आहेत, ज्या चोरवाटेतूनच आपण राजमहालाकडे जाऊ शकतो. मित्रांनो, आता आपण ह्या विहिरीच्या आतमध्ये जाणार आहे. तर आता हा आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे, आपण बघू शकतो. एकदम जुनं असं बांधकाम आहे. एकदम असं बघू शकता आपण तुम्ही की असे दगड पूर्णपणे त्यांनी हे करून हा असा रस्ता बनवला आतमध्ये. आपण बघू शकतो. हे काय आपले मित्र आलेत पुण्यावरून. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? विकी कुंभार. विकी कुंभार. कुठून आला तुम्ही? पुण्यावरून. तुम्ही दादा? ओंकार ओंकार कुंभार. इकडे पण ओंकार कुंभार. तर असे आपले मित्र आलेत मित्रांनो. आणि आता आपण बघत आहोत की नाही का कशा प्रकारे एकदम मस्तपैकी एकदम असं बांधकाम आहे. दादा, कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर. कसं वाटलं बांधकाम वगैरे? एक नंबर, खूप छान. खरंच मित्रांनो, हा जो पॉईंट आहे ना तो ॲक्च्युली जास्त एक्सप्लोर केलेला नाही आहे, जास्त लोकांना माहिती नाही आहे, पण खरंच खूप बघण्यासारखं आहे. कारण आता आपण हे बघू शकतो. हे बघा किती एकदम जुनं असं एकदम नक्षीकाम एकदम बारीक असं त्यांनी कामं केली आहेत. आपण बघू शकतो एकदम डिटेलिंग. म्हणजे काय म्हणतो ना आपण, खरंच म्हणजे त्या काळी सुद्धा लोक काय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर काय होतं आपल्याला या व्हिडिओमध्ये समजतंय. हे बघा, मला वाटतं इथं आपले गणपती बाप्पा आहेत, आपण बघू शकतोय. आणि तसंच इथं हा व्ह्यू आहे
दादा एकच मिनटं. डायरेक्ट आता आपल्याला इथून पुढे डायरेक्ट आपण विहीर बघू शकतो. बघा मित्रांनो, केवढी मोठी मोठी अशी एकदम विहीर आहे. आवाज पण एकदम आपल्या इकडं होतोय. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे आणि आपण जेव्हा महालाकडे जातो त्यावेळी आपण बघू शकतो की मोडी लिपीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी शिलालेख सुद्धा बघायला मिळतात. तसेच महालाच्या आतील बाजूस शरबीची दगडी मूर्ती सुद्धा आहे आणि विविध अजून चित्र त्या ठिकाणी कोरलेली आहेत. त्या ठिकाणी आपण बघू शकतो गणपती बाप्पा, हनुमान अशी अनेक शुभशिल्पे आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि त्यासोबत म्हणजे आपल्याला घोड्यावरती विराजमान आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुद्धा शिल्प आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं. आणि या महालातूनच वरती जाण्यासाठी सुद्धा चोरवाट आहे. आणि तसंच आपण बघू शकतो की या ठिकाणी असे मस्तपैकी असे खांब आहेत आणि जे बांधकाम आहे ना, खरंच खूप छान एकदम बांधकाम आहे. फक्त जरा अजून ह्याला थोडंसं आहे ना असं ह्याचं ठेवलं पाहिजे, जरा थोडा मेंटेनन्स. खरंच खूप अजून छान होईल याचं काम, पण ठीक आहे. बघू शकतो मित्रांनो, एकदम असं हिरवंगार मस्त असं पाणी आहे. खरंच खूप छान पाणी आहे एकदम, बघू शकतो आपण. आणि केवढी मोठी विहीर आहे, म्हणजे काय आहे, म्हणजे त्यावेळी विचार करा ना मित्रांनो कशी काय. जवळपास 300-350 वर्षापूर्वीची विहीर आहे. आणि आता आपण मित्रांनो आता लवकरच आपण खालीसुद्धा जाणार आहे. ह्या ठिकाणी दोन्हीकडून रोड आहेत, मी दाखवतो एक मिनटं. तर बघा अशा प्रकारे पूर्णपणे स्ट्रक्चर आहे. बाकीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. इकडून पण एक रोड आहे, हे बघा. इकडून सुद्धा एक रोड आहे. किती मस्त असं सिनेमॅटिक एकदम होतं ना, म्हणजे बघा ना, म्हणजे काय किती छान बांधलं आहे. मस्त अशा पायऱ्या वगैरे आहेत, एक नंबर. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण खाली जायचा जो रोड आहे, आपण ह्या ठिकाणी खाली जाऊ शकतो. आणि आपण बघू शकताय की कशा प्रकारे एकदम अंधार आहे. एक मिनिट. थोडं आखूनच. तर मित्रांनो, आता आपण खालच्या साईडला आलो विहिरीच्या. मेन ज्या ठिकाणी आपली जी मेन विहीर आहे, जिथून आपण पाणी वगैरे असं पूर्वीच्या वेळी लोक घेत असतील इथे येऊन. हे बघा, एकदम जवळून दाखवते. बघा केवढी मोठी विहीर आहे. वरती पण बघा. आणि आपण असं चारी साईडला फिरू शकतो अशी जागा आहे विहिरीच्या साईडनं. असं एकदम आपण काय म्हणतो, एक रिंगण टाईप केलेलं आहे, एकदम मस्त. तिकडे पण एक अशी देवळी ठेवली आहे, तिथून आपण नाही का बसून त्या काळी लोक पाणी वगैरे घेत असतील. अजूनसुद्धा ही लोक यूज करतात, म्हणजे बऱ्यापैकी लोक येतात इथे या ठिकाणी. हे का या ठिकाणी पण बघा, मला वाटते खाली उतरण्यासाठी ह्या जागा आहेत विहिरीमध्ये, आपण बघू शकतो. तर मित्रांनो, आता आपण इथे ना एक देवळी आहे, ती आपण बघू कशी आहे. दादा येतं आपल्या पुढं, विक्की दादा. चला. इथं असं काय नाही आहे, फक्त एक बसायला एक मस्तपैकी त्यांनी अशी जागा बनवली आहे, आपण बघू शकतो. वर काहीच नाही आहे. असं इथं मस्तपैकी बसून आहे ना, तुम्ही पाण्यामध्ये काय कुठं कपडे वगैरे धुवायचे असतील धुवू शकता, बाकीची काही गोष्ट करायची असेल ती करू शकता. आता मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडतो की या विहिरीला 12 मोट्याची विहीर का म्हणलं जातं. या विहिरीचा आकार शंकराच्या पिंडीचा आहे. ही 12 मोठ्याची विहीर कशा म्हणतात, 12 म्हणजे एकूण आहेत 15तल्या एकूण 12 चालायच्या. त्या 12 अशा 2 खांब उभे असायचे, खाली चाक असायचे, एक वर चाक, एक नाडा असतो वरती, खाली सोंदूर असतो. 2 बैलं चालायची आणि खाली 200 लिटरची बॅग खाली जाणार, ती भरून आल्यानंतर वरती थारोळ्यात सोडली जायची आणि ते पाणी पाटानं सरळ
शेतीला पुरवलं जायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी टोटल 12 मोठ लावले जायचे, का तर विहिरीतलं पाणी उपसण्यासाठी. त्यामुळेच या विहिरीला आपण 12 मोठ्याची विहीर म्हणतो. आणि तसेच या विहिरीमध्ये 15 थारोळी सुद्धा आहेत. इकडून पाणी जायचं ना. ह्या पाटानं असं पाणी जात होतं. माईक जवळ घ्या. हां. ह्या पाटानं असं पाणी जात होतं आणि इथं हे असं जे हौद बांधलेलं आहे, ह्या थारोळ म्हणतात त्याला. ह्या थारोळे त्याच्यात बैलांना वगैरे पाणी साठवून शनी पाजायला होत होतं. गुरांना, म्हैशींना, सगळ्यांना पाणी पाजलं जात होतं आणि इथून असं पाणी वाहत सगळे शेतीला वापरलं जात होतं. इथं ह्याचा वाडा होता एक, 36 खणाचा वाडा होता शाहू महाराजांचा. पण तो मातीचा दगडाचा विटाचा असल्यामुळं तो मोडतोड झाला. त्याची जोपासना केली नसल्यामुळं तो संपला. आणि मित्रांनो, जेव्हा आपण विहिरीच्या वरच्या बाजूस येतो त्यावेळी आपण बघू शकतो की त्या ठिकाणी सुद्धा राज दरबारासाठी एक आसनाची सुद्धा व्यवस्था आहे, ज्यावर बसून त्यावेळी राज दरबार भरवला जायचा. हे सिंहासन आहे. हे सिंहासन शाहू महाराज बसायचे, पुढे प्रजा बसायची आणि त्यांचे प्रश्न सोडवले जायचे. मध्ये जे महाल आहे त्या महालामध्ये गुप्त मिटिंगा वगैरे व्हायच्या. आणि मित्रांनो, जेव्हा आपण विहिरीच्या वरच्या बाजूने बघतो त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी एक आकाशाकडे डरकाळी फोडताना एक वाघ दिसतो. त्यानंतर वाघाच्या पायाखाली हत्तीचे रूप असलेले एक शिल्प दिसतं, ज्यामधून आपल्याला आपल्या मावळ्यांचा पराक्रम दिसून येतो. आणि मित्रांनो, या विहिरीचं पाणी कधीसुद्धा आटत नाही. किती दुष्काळ असू दे, किती पाऊस नको होऊ दे, पण या विहिरीला पाणी मात्र कायम असते. आणि मित्रांनो, या विहिरीवरती छावा या हिंदी चित्रपटाचा एक सीन शूट झालेला आहे. तर मित्रांनो, ही आहे आपली 12 मोठ्याची विहीर. आता मित्रांनो, आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे की 300 वर्षापूर्वी ही विहीर बांधली गेली आहे. त्यावेळी काही या गोष्टी नसताना सुद्धा आपल्या लोकांनी हे जे ऐतिहासिक वास्तू उभी केलेली आहे ना, ह्याचाच खरंच खूप महत्त्व आहे. कारण अशा वास्तू आपल्याला जास्त बघायला भेटत नाही. विचार करा मित्रांनो, ज्यावेळी कोणतंही साधन नसताना आज एवढी 110 फूट खोल अशी विहीर बांधली गेली आणि तसेच विहिरीच्या आतमध्ये राजमहल उभा केला गेला. खरोखर आपली त्यावेळची लोक किती गुणशाली होती याचं एक उत्तम उदाहरण आज आपल्या डोळ्यांसमोर आहे. आणि आज गेली 300 वर्ष झाली तरी सुद्धा ही वास्तू एकदम दिमाखात अशी उभी आहे. तरी मित्रांनो, मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की तुम्ही आपल्या परिवारासोबत किंवा मित्रांसोबत या आपल्या ऐतिहासिक वास्तूचं दर्शन घेण्यासाठी नक्की जाऊ शकता. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता, कारण असेच व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.